मी महाराजांना असं म्हणेन आणि त्या दोन माझ्या तायांना असं म्हणेन की आपापल्या ठिकाणी 10 महिला, 20 महिला, 50 महिलांचा असा उद्योग सुरू करावा लागेल की ज्यात 12 ते 5 काम, बाकी सकाळी निवांत घरी आवर, संध्याकाळी पुन्हा घरासाठी अवेलेबल हो, असा गावोगाव प्रस्ताव व्हावा असं मी मांडणी करतो आहोत. मी काळसिद्धेश्वर महाराजांना असं म्हणेन की ते जर मठामध्ये असं 1000 महिलांचं सुद्धा युनिट चालवणार लागतं की ज्याचं प्रोडक्शन करायचं, येऊन रिकाव्या तंबाखू आणि गप्पा नाही मारायचं, तयार करायचं काय, पण 5 तास करायचं. तर त्यासाठी तुम्ही पगार द्याल आणि मग महिन्याच्या शेवटी जो लॉस क्रिएट होईल दॅट विल बी द लॉस मेकिंग युनिट. सामाजिक काम कधी प्रॉफिटसाठी करायचं नसतं. गव्हर्नमेंटने पण बस लॉसमध्ये चालवायची, प्रॉफिट झाला की पॅसेंजरच्या सवलती वाढवायच्या असतात. गव्हर्नमेंटने प्रॉफिट कमवायचं नसतं, तर संस्थांनी पण प्रॉफिट कमवू नये. आणि त्यामुळे काळसिद्धेश्वर महाराजांनी 1000 महिलांना रोजगार देण्याचं इथे, मग त्याच्या बसेस पण आम्ही तुम्हाला फ्री देतो. रोज त्या महिलांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे यायचं आणि परत जायचं. म्हणजे त्यांना नवरा म्हणेल की अरे तुझे निम्मे पैसे प्रवासातच जातात, नो, त्या मोफत बस मिळेल. आणि काय मी महाराजांना का साकडं घालतोय, त्यांची क्षमता आहे. लगेच ते हे सगळे व्यवसायवाले आलेत ना, त्या सगळ्यांना म्हणतील की जरा थांबा 4 दिवस, आमच्या महिलांना प्रशिक्षण देऊन जा, आणि त्याच्यातून त्यांचा 1000 महिलांचा कारखाना सुरू होईल, 10,000 रुपये पगार मिळेल, सकाळी घरी अवेलेबल, संध्याकाळी घरी अवेलेबल. असाही प्रयत्न आपण करण्यासाठी कटिबद्ध होऊया. प्रदर्शन बघायला मोठ्या प्रमाणात लोक येतील असं लोकांना आवाहन करूया. खूप या प्रदर्शनासाठी शुभेच्छा.